नमस्कार मित्रमैत्रिणींनो. मोमोज म्हटलं की सगळ्यांनाच आवडतात. पण बरेच जण मोमोज खायला तयार होत नाही, कारण त्यामध्ये असतं मैदा. तर आज आपण मैद्याचा वापर न करता मोमोज बनवणार, ते सुद्धा रव्यापासून. अगदी उत्तम बनतात, मऊ, हलके आणि त्याचबरोबर अगदी चवीला चविष्ट असे. कारण का त्यातलं सारणच इतकं चविष्ट बनतं की तुम्हाला बाहेर तुम्ही जरी मोमोज खाल्ले तर तुम्हाला तसं सापडणार नाही. जर तुम्हाला बनवायचं आहे तर तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा लागेल. तर चला, जास्त आणखीन काही न बोलता पटकन आपण या रेसिपीला सुरुवात करायची. सगळ्यात अगोदर आपण कढई घ्यायची, 2 मोठे चमचे तेल गरम करायचं, 7-8 लसणाच्या पाकळ्या, हिरव्या मिरच्या 2, आल्याचा 1 तुकडा आणि त्याला तुम्ही ओबडधोबड वाटून या तेलामध्ये अगदी गॅस मोठी करून चांगलं अगदी परतून घ्यायचं. ज्या भाज्या तुम्ही परतणार तेव्हा तुम्ही मात्र गॅसची फ्लेम अगदी मोठी ठेवा. आता इथे घालायचं आपण एक मोठासा कांदा, तोही परतायचा आहे बारीक चिरून. त्याचबरोबर इथे मी घेतलंय कोबी आणि गाजर. जर कोबी आणि गाजर बरोबर तुम्ही पनीर सुद्धा घेऊ शकता. हा जो कापता तेव्हा बारीक कापा लागतो. जर चॉपर असेल तर चॉपरमध्ये कापा, जर नसेल तर काही हरकत नाही, तुम्ही मिक्सरमध्ये ह्याला मोठे मोठे जे भाजी टाकून अगदी पल्स मोडवरती म्हणजे बंद चालू करून मिक्सरमध्ये तुम्ही वाटून घ्या. म्हणजे काय होईल, ते मिक्सरमध्ये अशाच भाज्या चिरल्या जातील. मी तसंच केलंय, म्हणूनच तुम्हाला सांगते. त्याचबरोबर चवीपुरतं मीठ घालायचे, 1 चमचा सोया सॉस आणि इथे आपण पुन्हा त्याला परतायचे. परतल्यानंतर आपण इथे घेणार आहोत कॉर्नफ्लॉर, कारण का ह्याला आपल्याला एक भाजीला बाइंडिंग झाली पाहिजे. छोटीशी वाटी घ्यायचं पाणी, त्याच्यामध्ये 1 चमचा घालायचा आपण इथे कॉर्नफ्लॉर. गुठळ्या मोडत मोडत आपण ह्याला चांगलं मिक्स करायचंय आणि नंतर हे मिश्रण त्या भाजीमध्ये टाकायचं. गॅस मात्र आता तुम्ही परतताना मोठीच ठेवायची आहे, तरच ती भाजी आपली जे सारण आहे चांगलं बनतं. आता हे कॉर्नफ्लॉर घातल्यामुळे काय होतं, सगळ्यात एक मोठा फायदा म्हणजे जेव्हा तुम्ही मोमोज करता तेव्हा सारणही ते बाहेर निघत नाही आणि अगदी व्यवस्थित सारण भरलं जातं. 1 चमचा टाकायचे चिली सॉस, पुन्हा परतायचे आणि नंतर आपण इथे काळी मिरची पूड टाकायची आणि त्याचबरोबर कोथिंबीर भरभरून टाका आणि पुन्हा गॅस मोठी ठेवून त्याला चांगलं पुन्हा परतून घ्या. आणि जितकं तुम्ही अशा पद्धतीने परताल, ते कॉर्नफ्लॉरही आपला चांगला शिजला जाईल आणि आपलं हे सारण अगदी उत्तम बनतं. एकदा करून बघा. इथे पनीरही टाकलं तर आणखीन चविष्ट बनणार आहे. पण असं सुद्धा अगदी मस्त बनतं. आता सारण झालंय, याला आपण थंड करायला बाजूला ठेवूया. इथे मोमोजची चटणी बनवतोय, त्यासाठी पॅन घ्यायचं आहे. टोमॅटो घेतलेत मी मोठे. त्याचबरोबर घ्यायचं आपण इथे पाणी. पाणी किती घ्यायचं, तर टोमॅटो भिजेपर्यंत. त्यानंतर बेडकी मिरची घ्यायची, 2-4 घ्या. जर तिखट हवं असेल तुम्हाला चटणी, तर तुम्ही दुसरी सुद्धा तिखट जी मिरची असते लाल, ती घालू शकता याच्यामध्ये. चवीपुरतं हलकंसं मीठ घालायचंय. अगोदर कमीच टाका, हवं असेल तर तुम्ही नंतर टाकू शकता. त्यानंतर त्याला झाकून ठेवायचं. झाकल्यानंतर टोमॅटो शिजेपर्यंत झाकून ठेवायचं. जसं टोमॅटो शिजले की त्याची साली आहेत ना, अगोदर अशा पद्धतीने साल काढून टाकायची. आता इथे आपण साल काढली गेली की त्यानंतर आपण इथे सुद्धा आपण घालायचंय कॉर्नफ्लॉर. त्याच्यानेच चटणी आणखीन चांगली बनते, त्याला बाइंडिंग चांगली येते या चटणीला. छोटा चमचा मात्र घ्यायचे कॉर्नफ्लॉर आणि थोडंसं पाणी अशा पद्धतीने टाकून इथे मिक्स करून त्या चटणीत टाकायचं. आणि आता ही तुम्ही जर मोमोजची चटणी म्हणाल, ती अशाच पद्धतीची बनली जाते आणि ह्याला झाकून ठेवून शिजायला द्यायचे. आता म्हणजे तो कॉर्नफ्लॉरही शिजला जातो, कॉर्नफ्लॉर शिजला गेलाय. आता इथे मात्र त्याला चव देण्यासाठी एक छोटासा चमचा साखर टाकायची, पुन्हा शिजवायचं. म्हणजे ही आपली मोमोची चटणी रेडी होते. चांगलं हे शिजलं गेलं की अगोदर याला थंड करायचं. थंड करून मिक्सरच्या भांड्यात टाकायचं आणि पाणी न घालता आपण ह्याला वाटून घ्यायचं. आता पाणी न घालता वाटल्यानंतर ही चटणी रेडी तर झाली आहे, पण त्याला अजूनही आपल्याला एक आणखीन चव देण्यासाठी त्यामध्ये तुम्ही पिझ्झा सिझलिंग किंवा ऑरिगेनो असेल तर घालू शकता. आणि इथे आपण एक फोडणी देऊ, ती सुद्धा लसणाची. अगदी 7-8 लसणाच्या पाकळ्या बारीक बारीक चिरायच्या. पॅनमध्ये तेल गरम करायचं, लसणाच्या पाकळ्या टाकायच्या, चांगल्या परतायच्या. हलक्याच्या लालसर झाल्या की ही जी फोडणी आहे ना, आपण त्या चटणीवरती घालायची. म्हणजे ही आपली मोमोजची परफेक्ट अशी आपली चटणी रेडी होते. तशीच बाहेरही बनवली जाते, तुम्ही नक्की बनवून बघा. तुम्ही नुसते सुद्धा अशी बनवून खाऊ शकता. आता ही आपली चटणी सुद्धा रेडी झाली. तुम्ही हवं असंच कोथिंबीर टाकू शकता. पण आता ही चटणी रेडी झाली, याला आपण बाजूला काढून ठेवायचे. आता आपण बनवणार आहोत मोमोजसाठी आपण मैदा न वापरता करणार आहोत त्याचं वरचं कवरसाठी, तो म्हणजे रवा. इथे आपण घ्यायचं 1 मोठी वाटी रवा आणि इथे मी रवा बारीक घ्यायचा आहे. बारीक नसेल तर तुम्ही मोठा रवा ह्याला अगदी चांगला तुम्ही ह्याला वाटून अगदी दळून घ्यायचा. चांगला दळून घेतल्यानंतर ह्याला अगदी म्हणजे तो बारीक होतो. त्यानंतर आपण घालायचं म्हणजे चवीपुरतं मीठ, त्याचबरोबर 1 चमचा घालायचा आपण इथे तेल आणि पुन्हा त्याला आपण अशा पद्धतीने मिक्स करून द्यायचे.
आता हे सगळं मिक्स झालं की आपण काय करायचं, इथे थोडंसं पाणी घालून हे आपण पीठ मळून घ्यायचं. अगदी थोडंसं घाला, अगोदर मात्र पाणी जास्त घालून पातळ करायचं नाही. अगदी हलकंसं पाणी घालून ह्याला अगदी चांगलं मळून घ्यायचं. चांगलं असं मळल्यानंतर बघा, अगदी नाही जास्त घट्ट नाही जास्त पातळ अशा पद्धतीने पीठ करून घ्यायचं. अगदी तुमचं रव्याची सुद्धा अगदी मोमोज अगदी उत्तम बनतात. आता हे आपलं पीठ मळून झालेलं आहे. इथे आपल्याला तुम्हाला झाकून वगैरे काही ठेवायचं नाहीये. त्यानंतर ह्याला काढायचं. याला अगदी ह्याचे 2 पाय अगोदर भाग करा. का मोठे आहेत ना, तर तुम्ही हवे असतात गोळेही करू शकता, पण मी अशा पद्धतीने करते. अगोदर त्याला कापून, कारण का त्याला ना ते लगेच रवा असल्यामुळे लगेच ते कोरडं पडू शकतं, म्हणून लगेच त्याला झाकायचं आणि अशा पद्धतीने रोल करून सुरीच्या साह्याने त्याचे तुकडे करायचे. आता अशा पद्धतीने केल्यानंतर छोटेसे आपल्याला ते पुऱ्या लाटून घ्याव्या लागतील. आता हे जे तुकडे आहेत ना बाजूला काढून त्या लाटणे जी वाटी आहे त्याच्या खाली ठेवून द्यायचे आणि नंतर अशा एक घेऊन आपण पुरीसारखं आपण त्याला लाटायचं. लाटताना तुम्हाला अगदी म्हणजे जास्त जाडसर करायची नाही, अगदी पातळ असं आपण पुरीसारखं लाटायचं. बघा आता व्यवस्थित लाटली गेली आहे. या पद्धतीने लाटल्यानंतर तुम्हाला मी तेही दाखवते की याचं वरचं ते पातळ मी कसं केलंय. इतकं पातळ करायचं म्हणजे तुम्हाला खाताना मात्र ते जाडसर आता लागता कामा नये. त्यानंतर आता ह्याच्यामध्ये आपण सारण भरायचं. सारण भरताना मात्र कमी भरायचं नाही, अगदी जास्त प्रमाणात भरा, अगदी गच्च भरा, म्हणजे तरच ती मोमोज छान लागतात. सारण भरल्यानंतर याला आपण जसं करंजीला कसं आपण करतो त्याच पद्धतीने इथे करायचं. हाच आकार द्या, म्हणजे तुम्हाला अगदी जास्त कठीणी होणार नाही, कारण का बऱ्याच वेळा आकार वेगळ्या पद्धतीचा पण सगळ्यांना जमतात असे नाही. त्याला खूप आपल्याला प्रॅक्टिस वगैरे करावी लागते, पण तुम्ही सोप्या पद्धतीने करा. करंजीसारखं करायचं, दाबून घ्यायचं. दाबल्यानंतर अशा पद्धतीने हातात दाखवते तुम्हाला, या पद्धतीने अगदी व्यवस्थित दाबा, म्हणजे सारण बाहेर निघता कामा नये. आणि त्यानंतर ह्याला अशा मी ज्या पद्धतीने उलट करायचं, थोडंसं दाबून घ्यायचं आणि एक जी टोक आहे ना, ही जी टोक दुसऱ्या बाजूच्या टोकाला आपण अशा पद्धतीने चिटकून घ्यायची. ह्या पद्धतीचा आकार अगदी सोपा होतो. तुम्ही नुसते करंजीसारखं सुद्धा करून मोमोज करू शकता. का तुम्हाला चव असली पाहिजे, तुम्हाला असं काही नाही, पण तुम्हाला जर असं करायचं असेल तर अगदी सोपी पद्धत आहे. याच पद्धतीने मी सगळे मोमोज अगदी व्यवस्थितरित्या बघा करून घेतलेले आहेत. आणि आता मात्र आपल्याला स्टीम करून घ्यायचं. त्यासाठी मी इथे स्टीमरचं जे ताट असतं ते घेतलंय. त्याला थोडंसं अगोदर तेल लावायचं आणि बटर पेपर ठेवायचं. त्यामुळे काय होईल, मोमोज जेव्हा आपण त्याला वाफवून घेऊ तेव्हा ते चिकटणार नाही. म्हणून नक्की अशा पद्धतीने त्याला थोडंसं तेल लावून बटर पेपर लावायचं, म्हणजे अगदी व्यवस्थित आपले वाफवले जाणार. अगोदरच मी स्टीमरमध्ये पाणी शिजायला ठेवलेलं आहे. का पाणी शिजल्यानंतरच आपण मोमोज त्याच्यामध्ये ठेवायचे. या पद्धतीने मोमोज सगळे ताटामध्ये काढून ठेवायचे. काढल्यानंतर आता मात्र आपण हे उचलायचे आणि त्या स्टीमरमध्ये ठेवून द्यायचे. तर मी त्या स्टीमरमध्ये ठेवलं आहे आणि ह्या स्टीमरमध्ये ठेवल्यानंतर आपल्याला ह्याला अगोदर तेल थोडंसं लावून घ्यायचं. नाही तर का होणार, ते तेल लावलं नाही तर मात्र ते अगदी कोरडेसारखे पडतील, म्हणून त्याला वरून तेल नक्कीच लावायचं, म्हणजे ते कोरडेही पडणार नाही. आणि झाकून 15 मिनिटासाठी ठेवून द्यायचं. 15 मिनिटानंतर बघा अगदी मस्त असे मोमोज आपले रेडी झाले. त्याला काढायचं, थंड करायचं आणि नंतर बघा हे खायला अगदी रेडी झाले. ह्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर, तुम्ही चिली फ्लेक्स, काळी मिरची पूड काही घालू शकता, ऑरेगनो, फक्त ते सुंदर दिसण्यासाठी. आता हे आपले मोमोज मस्त असे रेडी झाले. तुम्हाला मी तोडूनही दाखवीन की इतके उत्तम बनतात, कोणीही बनवू शकेल असे. आणि ज्यांना आवडत नाही मैदा त्यांनी या रव्याचे बनवून नक्की बनवू शकतात. बनवायलाही सोपे आहे, त्यातलं सारण अगदी उत्तम बनतं. बघा तोडताना अगदी व्यवस्थित तुटलं जातं. चटणी बनवतं अगदी मस्त लागतात. नक्की करून बघायचे. रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर जास्तीत जास्त लाईक करायचे, प्रत्येकांकडे शेअर करायचे, शॉर्ट व्हिडिओ पाहायला विसरायचं नाही आणि पुन्हा भेटायचे आपण एका छानच्या आणखीन एका रेसिपी बरोबर.